अध्यक्ष महोदय, जलसंपदा विभाग यावरती बोलत असताना माझा तळेगाव दाभाडे शहर हे देखील झपाट्याने वाढणारं शहर आहे. मी मान्य मंत्री महोदयांना देखील विनंती करतो की तळेगाव दाभाडे शहरातील आंध्रा धरणावरून आम्ही बंद पाईपलाईनद्वारे आम्हाला शहराला पाणी मिळावं याकरता देखील आपल्याकडे प्रस्ताव दिलेला आहे आणि त्याचबरोबर पाणी आरक्षणाचा देखील प्रस्ताव दिलेला आहे. या दोन्ही प्रस्तावाला जर आपण तात्काळ मान्यता दिली तर तळेगाव दाभाडे या शहरातील जवळपास आज 80-90 हजार लोकसंख्या असलेल्या नागरिकांना एक चांगल्या पद्धतीचा दिलासा मिळेल. मी मान्य कृषी मंत्री महोदय यांना देखील या निमित्तानं आवाहन करतो, विनंती करतो की माझ्या मतदारसंघातील इंद्रायणी भात असेल, फूल उत्पादक असतील, यांना देखील एक चांगलं कोल्ड स्टोरेज मिळावं याकरता आपल्याकडे प्रस्ताव दिलेला आहे. त्या प्रस्तावाला आपण मान्यता दिली तर शेतकऱ्याला एक चांगल्या पद्धतीनं दिलासा किंवा फुलांच्या बाजारभावात ज्यावेळेला कमी जास्त होतं तर अशा काळात देखील फुलांचं स्टोरेज केलं आणि योग्य भाव आल्यावरती ते बाहेर काढले तर शेतकऱ्याला देखील चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे कृषी विभागाची जागा माझ्या कामशेट या गावामध्ये असताना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची देखील अत्यावश्यकता आहे. पोलीस स्टेशनला आपल्या कृषी विभागाची देखील जागा मिळावी एवढी विनंती करतो.